हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आता आपण लाईफमधले अप्स अँड डाऊन्स बद्दल बोलूया. हे बघा, आयुष्यात प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स येतात. असं कोणी माणूस नाही ज्याला बिलकुल काही अप्स अँड डाऊन्स होत नाही. हे बघा, आपल्या आयुष्याचं पण तसंच आहे. तुम्ही ECG काढताना बघा तुम्ही दवाखान्यात, ECG कसं दिसतो? वर खाली वर खाली. एकाच लाईनीत आलं की काय असते मीनिंग? आपण नाही ह्या जगात. म्हणजे आपलं लाईफमध्ये पण अप्स अँड डाऊन्स येतात, म्हणजे आपण जिवंत आहोत. मग आपल्याला हे एक्सेप्ट करायला पाहिजे. मग आपण हे कसं एक्सेप्ट करायचं हे आज आपण थोडंसं डिस्कस करूया. आपण कॉन्फिडेंट असायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे. आपल्यावर विश्वास न ठेवता आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवला की काय होते? एक म्हणतो आणि दुसरा आणि काय तर म्हणतो, तिसरा म्हणतो. मग तुम्ही काय फॉलो करणार? आपण आपलं फॉलो करायचं असलं तर आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे. म्हणजे मी योग्य तो विचार केलेला आहे, माझं मी असं करणार, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आपलं जनरली आपण काय करतो हो, आपण लोकांवर विश्वास ठेवतो, आपल्याला स्वतःवर विश्वास नाहीये. ही आपली मोठी चूक आहे. त्यामुळे असं करू नका. तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असला तरी तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणून विचारा, पण शेवटी तुम्हाला कुठला योग्य वाटते तो निर्णय घ्यायला शिका. आणि हे सगळं करताना आपलं अस्त्र काय आहे? नॉलेज इज द वेपन. त्यामुळे त्या गोष्टीत हवं ते नॉलेज मिळवा. तुम्ही जरासं वाचून काढा, जरासं रिसर्च करा. मग हे योग्य का तर योग्य का स्वतः करा. दुसरं म्हणते म्हणून बिलकुल फॉलो करू नका. कुठलीही गोष्ट असू देत. फॉर एक्झाम्पल, आपले मुलांना पुढचं शिक्षण असेल, एक म्हणतो नाही मेडिकलला घाला, एक म्हणेल इंजिनिअरिंगला घाला, एक म्हणेल आणि काहीतरी. पण इथे आपण काय विचार करायला पाहिजे? आपले मुलाची आवड, त्याचं पॅशन आणि आपण काय त्याला केवढं सपोर्ट करू हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी आपण नॉलेज मिळवायला पाहिजे. पुढचं तुम्ही असा विचार करू नका प्रत्येक जण मी म्हटलेलं चांगलं म्हणेल, मला अप्रूव्हल करेल. नाही, असं होतच नाहीये. तुम्ही जगातले सगळे माणसांना काय म्हणायचं, एक्सेप्ट करायला लावणं, अप्रूव्ह करायला लावणं शक्यच नाहीये. 10% लोक म्हणतील खूप छान आहे, 10% म्हणतील हे काय खुळेगत, आणि 80%ना काहीच देणं घेणं नसते. आणि एवढंच नव्हे, काही लोक तुमचा निर्णय घेऊन तुम्ही ते अगदी तुम्हाला यश मिळालं की म्हणतील हा मी म्हटलं नव्हतं तेव्हा, बघ बरोबर झालं. आणि नाही तुम्ही फसलात तेव्हाही म्हणतील मी म्हटलं होतं ह्याला हे जमायचं आहे का म्हणून, ऐकला नाही त्यामुळे आता फसला बघा. त्यामुळे लोक दोन्ही बाजूनं बोलणारे आहेत. आणि काही निर्णय घेताना, काही करताना बिलकुल घाबरू नका आणि तुमचे वीकनेसेस पण दाखवू नका. अहो, कुठलंही काम का नाही, आपण पहिल्यांदा करताना जरा कोणालाही भीती वाटते. तुम्ही स्टेजवर पहिल्यांदा बोलायला उभं राहिलेला बघा, तेव्हा कसं वाटत होतं. नंतर सवयी झाल्यावर तुम्ही कसं करता बघा. किंवा 4 पाहुणे येताना, तुम्ही लग्न होऊन पहिल्यांदा आल्यावर पहिल्यांदा जबाबदारीनं स्वयंपाक करताना बघा. आणि आत्ता तुम्ही तरबेज झाल्यावर बघा कसं करता. त्यामुळे बिलकुल घाबरू नका.
आपलं वीकनेसेस काही हे कोणालाही दाखवत बसू नका. प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट. आणि टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला काय आहे, प्रत्येक गोष्टीला टेन्शन. कशालाही टेन्शन. आपल्यातल्या बायका तरी रडतात पण. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. रडून काही प्रॉब्लेम सुटत नाही आहेत, फेस करून सुटतात. आणि हल्ली तरी का नाही, आपण लेडीज पण खूप स्ट्रॉंग झालेलो आहे. आज मला एक खूप चांगली बातमी कळली, शेअर करते तुमच्याबरोबर, नंतर पुढे जाते. माझे मुलाचे बॅचमधलीची एक, म्हणजे ह्याच्यापेक्षा एक 2-3 वर्षांना मोठी, म्हणजे तिचं वय असेल आता 44-45, अनमॅरिड आहे, सिंगल आहे. तिनं सिंगल मदर म्हणून बाळ एडॉप्ट केले. मग एडॉप्ट केलं तरी 6 महिने लिव्ह वगैरे सगळं मिळते. किती मोठं मन बघा. मला तर खूप कौतुक वाटलं. नो डाऊट एकटीला तर मोठं करणं एवढं सोपं नाही आहे, तरी तिनं एडॉप्ट करून ते बाळाला किती मोठं काम केलं बघा. म्हणजे आपण लेडीज आतापर्यंत आपण सिनेमातले नट्यांचं ह्यांचं ऐकलं होतं, सुस्मिता सेननं एडॉप्ट केला, अमुक तमुक वगैरे. आता आपले तुमच्यातली लोक सुद्धा हे करायला लागलीत. हे बघा, म्हणजे ती अनमॅरिड आहे, लग्न केलेलं नाही आहे तिनं. आता तिनं बाळ एडॉप्ट केले. किती छान. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, बिलकुल कशालाही रडायचं नाही. प्रत्येक गोष्टीला मार्ग निघत असतो. बी बोल्ड. एदा नावं ठेवणारे लोक असतील, तिलाही नावं ठेवणारे लोक असतील, पण माझ्यासारखं कौतुक करणारे लोक पण असणार. मला तरी कळल्यावर एवढं कौतुक वाटलं. खरंच केवढं धाडस आणि केवढी हुशार, केवढा विचार तिचा. त्यामुळे कधी कशाचंही टेन्शन घेऊ नका. पुढेपर्यंत विचार करा आणि निर्णय घेत जावा. आणि सेल्फ ॲनालिसिस करा. लोक काय म्हणतात म्हणून त्याच्यावर बिलकुल अवलंबून बसू नका. स्वतः ॲनालिसिस करा, हे योग्य आहे, अयोग्य आहे काय तर. आणि तुमचं तुम्ही सुद्धा काही नेगेटिव्ह आलं तरी तर नेगेटिव्हला कसं आपण पॉझिटिव्हली चेंज करायचं हे बघत जावा. म्हणजे खूप सोपं होते. काही एकात का नाही आपल्याला वाटतं यो त्रासाचं झालं, मग पण थोडे काळानं वाटते नाही हे चांगल्यासाठीच झालं. त्यामुळे काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या तरी त्या पॉझिटिव्ह कशा करायच्या ह्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि प्रेझेंटमध्ये जगायला शिका. पास्ट सोडून द्या, तर घडून गेलेला आहे. फ्युचरबद्दल जास्त विचार करत बसू नका. आजचा तुम्ही वेळ व्यवस्थित वापरलात की आपोआप फ्युचर सुंदर चांगलंच येणार आहे. त्यामुळे टेक केअर ऑफ प्रेझेंट, इट विल टेक केअर ऑफ युअर फ्युचर, असं एक म्हणणं आहे. त्यामुळे स्वतःवर, स्वतःच्या आता प्रेझेंटवर खूप कॉन्सन्ट्रेट करा. वेळ वाया घालवू नका. तर महत्त्वाचं नाही ते हल्ली काय सगळेच जण वेळ आपण खूप वाया घालवतो. त्यामुळे आपण आपलं रोजचं दैनंदिनी लिहिली की आपल्याला कळते किती वेळ आपण वाया घालवतो. शक्य एवढा वेळ वाया घालवणं कमी करा. बिझी राहावा. बिझी म्हणजे काहीतरी करत राहावा. त्यातनं प्रत्येक वेळेला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, आपला फायदा व्हायला पाहिजे असं नाही आहे. आपल्याला आनंद मिळायला पाहिजे हे महत्त्वाचं. आणि दुसऱ्याला पण त्यातनं फायदा किंवा आनंद मिळू देत. त्रास कोणालाही होता कामा नये. आपल्यालाही होता कामा नये, दुसऱ्यालाही होता. एवढं लक्षात ठेवलं की झालं. बिझी राहणं. आपण कायम बिझी राहिलं का नाही, डोक्याला कुठलेही नको ते विचार येत नाही. मग हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, समोरची काय करते, मागचे गलीतले काय करतात, काहीही लक्षात येत नाही. त्यामुळे बिझी राहायला शिका. वेळ व्यवस्थित आपला वापरा.
म्हणजे काहीही आपल्याला आयुष्यात प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि अप्स अँड डाऊन्स हे असतातच, प्रत्येकाला असतात. असा कोणी माणूस नाही त्याला आयुष्यात अप्स अँड डाऊन्स नाही आहेत म्हणून. त्यामुळे एक्सेप्ट इट. आणि त्याच्याशी कसं आपण फेस करायचं ते चॅलेंजेस ह्याच्याकडे बघू. कधी प्रॉब्लेमवर गुंतून पडू नका. सोल्युशन बघा तर आपण कसं सॉल्व करायचं हे. ओके, हॅव ए गुड डे.